100 चॅनलची घेतली भेट आणि 100 चॅनलने मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाहीत. म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली आहे. आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न EVMचा. तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो, की EVM जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या, की यांची ड्युटी काय होती, EVM जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले. बस सगळे उत्तर. 10 लाख रुपये का जमा केले? धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती, आणि EVM पशी तुम्ही थांबायचं नाही. परत विचारू नका. स्वतः येतात का धनंजय मुंडे? नाही नाही, त्यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड आलेले. वाल्मिक कराड आलेले सांगितलं ना, वाल्मिक कराड. हो हो, वाल्मिक कराड आले. हो, मला भेटले वाल्मिक कराड. हो हो, 10 लाख येणार आहेत. हो, वाल्मिक कराड. एक परळीच्या वरती ते राखेचं ज्या ठिकाणी आहे ना, सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही, हात खाली घेऊन. नाही घ्यायचं तर घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. तर मला डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा BP पुन्हा वाढतो. एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही. सांगतो, ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी ठरलं काय नाही, शांत राहण्यास मला सांगितलं होतं. तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका, एवढं त्यांनी सांगितलं होतं. कासलेजी, आता आपण कासलेजी, भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत. आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत. सचिन पांडकर सुद्धा आहेत. ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे, ते भेटतात, तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. सगळ्यांना भेटतात. सचिन पांडकर ॲडिशनल SP जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत. ॲडिशनल SP